सर्व मान्यवरांचे आभार। ही थेट दृश्य आपण बघतोय महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातली ही दृश्य आहेत। इथे ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे। सीएम एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो आहे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातली थेट दृश्य आपण बघतोय। ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे। करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांना, त्याचबरोबर लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा आम्ही सादर करत आहोत ते सांस्कृतिक कार्य विभागाचे आमचे मंत्री महोदय माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब, आमदार मनीषाताई कायंदे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे साहेब, या सर्वांना मी मंचावर येण्याची विनंती करते। टाळ्यांच्या गजरात आपण या सर्वांचं स्वागत करणार आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी माननीय सुधीर मुनगंटीवार साहेबांना करते। स्वागत स्वागत आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करणार आहोत पुष्पगुच्छ देऊन। मुनगंटीवार साहेबांना मी विनंती करते की माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं। माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं स्वागत मुनगंटीवार साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। माननीय केसरकर साहेबांचेही स्वागत मुनगंटीवार साहेबांनी करावं अशी मी विनंती करते। आणि आमचे मार्गदर्शक माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब यांचं स्वागत आमच्या खात्याचे सचिव श्रीयुत विकास खारगे साहेब करतील अशी मी विनंती करते। आमदार मनीषाताई कायंदे यांचं स्वागत प्रधान सचिव खारगे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करते। यानंतरचा पुरस्कार आहे स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2020 आणि याचे मानकरी आहेत ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक श्रीयुत जे.पी. दत्ता। आधी बघूया त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ही ध्वनिचित्रफीत। चतुरस्त्र दिग्दर्शक जे.पी. दत्ता मनोरंजनासोबतच जीवन मूल्ये, वैचारिक आणि सामाजिक बोध देणारे चित्रपट निर्माण आणि दिग्दर्शित करणारे प्रयोगशील लेखक निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं। आपल्या कारकिर्दीत आपण संस्मरणीय आणि अद्वितीय चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत। उमेदीच्या काळात आपली ध्येयासक्ती आपल्याला प्रथित यश अशा राज कपूर प्रोडक्शन पर्यंत घेऊन गेली आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपला चित्रपट प्रवास सुरू झाला। एकाग्रता, मेहनत आणि कथानक सर्वांग सुंदर करून मांडण्याच्या कलात्मक कौशल्यामुळे गुलामी ह्या आपल्या पहिल्याच चित्रपटाने आपण हिंदी चित्रपट जगताचं लक्ष वेधून घेतलं। त्यानंतर आपण यतीम, बटवारा, हथियार आणि क्षत्रिय सारखे रसिकप्रिय आणि पुरस्कार प्राप्त चित्रपट सादर करतच राहिलात। 1997 मध्ये प्रदर्शित झालेला बॉर्डर हा युद्धपट आजही उद्बोधक आणि प्रेरणा स्रोत म्हणून अढळ स्थानी आहे। आपल्या योगदानाची दखल घेत सन 2020 ह्या वर्षाकरिता घोषित झालेला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आपणास प्रदान करताना महाराष्ट्र शासनाला धन्य वाटते आहे।